आज आपण आलेलो आहोत वेट एन्जॉयला. तर मी, दीदी आणि काका आपण 3 जण आलेलो आहोत वेट एन्जॉय करण्यासाठी. तर माझ्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करा, चला. वेट एन्जॉयला जायचं माझं ना लय दिवसांपासून चाललं होतं. तरी बघायला गेलं तर 1.5 वर्षांपासून मी प्लॅन करत होते, पण ते फायनली आत्ता पूर्ण होतं आहे. याच्यानं राईट म्हणजे उजव्या साईडला आत जायला रस्ता आहे आणि तिथं चेकिंग करतात बॅगची, की आपण काय बाहेरनं तर नाही ना खायला प्यायला आणलेलं म्हणून. चला तर आता आपली फायनली चेकिंग झालेली आहे आणि आता आपण एंट्री केलेली आहे. टाळा 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 टाळा. सगळ्यात पहिल्यांदा ना हावऱ्यागत जाऊन तिकीट काउंटरवरून बँड कलेक्ट केलं आणि त्यांच्याच दीदीनं हाताला पण लावून दिलं. बँड हाताला लावून म्हणलं चलो. डेकोरेशन टॉपचा विषय होता बरं काय. तिथं ऊन इतकं होतं की काका बसलं सावलीला जाऊन. पुढं गेल्यानंतर इतक्या भारी डेकोरेशनमध्ये थोबाड नाही दाखवायचं हे काय पटलं नाही मला पण. आणि आमची दीदी तिचा तर नादच नाही करायचा. बघा कशी करते. जाऊ दे, ही अशीच करते. ह्या आहे वॉटर पार्कचा एंट्रन्स आणि याच्याबरोबर समोर आहे अम्युजमेंटचा एंट्रन्स. आधी आपण जाणार आहोत वॉटर पार्कला कारण लागत होतं लय ऊन. हा त्याचा छोटासा मॉल आहे. फटाफट कपडे चेंज करून गेलो पाण्यात. पाण्यात जायचं होतं म्हणून फोन नाही घेऊन गेलो बरं काय. आणि गेलो स्लाईडचा एक्सपिरियन्स घ्यायला. मला ना उंच जागेची लय भीती वाटायची आणि वाटते पण. मला असं उंच जागेवर हातपाय ढिलं पडतं. अर्धा ते पाऊण तास थांबल्यानंतर आम्हाला शेवटी आता आतमध्ये एंट्री भेटली. तुम्ही गर्दी बघू शकता. हाय, हम करने वाले ये वाली स्लाइड, ये वाला. चलो. वर जाताना मला लय भीती वाटत होती, पण वरचा व्ह्यू बघितला ना जरा मनाला बरं वाटलं. आणि याला बघून तर वाटलं आता काय मग खरंच नाही माय माझं, पण प्रत्यक्षात अनुभवलं तेव्हा कळलं. पण गायस येतो हो नाही था. अर्धा तास कोम्यात जाऊन गडी लाज नसल्यागत परत मैदानात उतरला होता. नवीन जोशामध्ये. गडी म्हणजे दुसरा कोण नाही बरं काय, मी. आयुष्याच्या एका वळणावरून मी अजून एका वळणावर वळणार आहे. अँड गेस गाईज, दॅट्स वळण म्हणजे हे. आरडाओरडा करून गेलो. एवढा घसा फाडून पण काय मन भरलं नाही. मग काय गेले रे डान्स बघायला. मोकळा काय बघवला गेला नाही, मग स्वतःच नाचून आले. आणि लय थंड पाणी होतं. मग काय मंडळी प्रोफेशनल डान्सर बघितले ना बाई. वर तोंड करून चालत होते कारण हे बघण्यासारखं दिसत होतं. आता मी चालले होते 90 डिग्रीची स्लाईड करायला. ऐकताना कानाला लय गुदगुले झालत्या. एवढा आनंद कुठल्या स्लाईडमध्ये बसताना झाला नव्हता बघा. मग काय, पण जेव्हा केली तेव्हा कळालं हे तर हातानं किडनीत हार्ट अटॅक आणायची निंजा टेक्निक होती. असा वॉटर पार्कचा अनुभव घेऊन आम्ही गेलो अम्युजमेंट पार्कमध्ये. गेल्या गेल्या दिसलं हे बघायला. लय भारी होतं आणि बसायला पण लय भारी होतं. या पाळण्यामध्ये बसून मला महादेवांचं दर्शन झालं. नुसतं माझ्या हृदयात फुगा फुगल्यासारखं वाटत होतं. नुसतं गर 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 फिरत होता. हा पाळणा जेवढा दिसायला छान दिसत होता ना करंजीसारखा, प्रत्यक्षात अनुभवायला एवढा भयानक होता अनुभव बाबो. पोरं नुसते शिव्याच देत होते. आणि देणार पण का नाहीत, कारण वर पाय आणि खाली मुंडकं. मला तर वट वगळात आणि माझ्यात काहीच फरक जाणवत नव्हता.
या 2 दादांना बघून वाटलं आपण पण व्हायला पाहिजे यांच्या टोळीमध्ये सामील. पण यांचे स्टंट बघून मी माझ्या लायकीत परत आले. कारण कॉलेजच्या शारीरिक शिक्षणच्या प्रात्यक्षिकमध्ये मला स्वतःचीच बॉडी उचलत नाही, दुसऱ्याची तर लांबचीच उचलायची. या दादाने प्रूव्ह केलं जिमला जात. स्वतःचीच काढून लय आमदारी नसल्यासारखं या विमानात जाऊन बसले. नुसतं विमान गर 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 फिरत होतं आणि फिरता फिरता ते थेट पोचले तर बघा या बोटीला धमकून पाणी उडवून घेतलं. पण तिनं पण लय मनावर घेतलं आणि दिलं फेकून या यमराजाच्या पाळण्यात. हे दिसायला जेवढं सोबर आणि सरळ दिसतंय तेवढं नाही बरं काय. या पाळण्याच्या ऑपरेटरला कसला राग होता काय माहिती. जोर जोरात पाळणा फिरवत होता का त्यांचा रोजचाच आहे काय माहिती. एवढं फिरून पण मन भरलं नाही तर या झोक्यात जाऊन बसले होते. हे दिसताना जरा जास्तीच डेंजर दिसतंय पण एवढी भीती नाही वाटली प्रत्यक्षात. कारण जय श्रीराम जे बोलले होते पोरं, जे एवढी गोष्ट तर मला पटली की जे काम आपण प्रत्यक्षात अवघड दिसतं ते खरं तर खूप सोपं असतं. पैसे दिलेत म्हणून ठरवलं होतं कोणतीच राईड नाही सोडायची. यात तर स्वर्गाचं दर्शन होता होता राहिलं कारण पाप जास्त आहे. ही 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 ही. माझा एक्सपिरियन्स तुम्हाला याला बघून समजलाच असेल. नवीन काय बोलायची गरज नाही. दिवसभर सगळ्या देवांचं नामस्मरण करून रात्रीचा हा व्ह्यू बघायला खूप मजा आली. लाईटिंग खूप सुंदर सुंदर केल्या होत्या. कुठं स्टार वगैरे 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 मस्त 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 होतं नुसतं. मी तर खूप छान एन्जॉय केलं आणि डेकोरेशन तर एक नंबर होतं. त्यामुळं तर मग काही जाऊ वाटत नव्हतं. शेवटी हा व्ह्यू बघितल्यावर असं वाटलं की नाही जाणे का मेको लेकिन जाना पडेंगा. परतीच्या मार्गाला तर एवढी सुंदर सुंदर गाणी लावली होती आम्ही की आमच्या आतमधून नागिन डान्स वळवळत होती. कसा वाटला तुम्हाला माझा एक्सपिरियन्स नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एकदा लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करून घ्या. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.